मित्रांनो, तुम्हाला ताजमहल माहिती आहे आणि ताजमहलच्या संदर्भात एक साधा प्रश्न आहे की ताजमहल किती वेळा बांधला गेला? विचार करा, ताजमहल किती वेळा बांधला गेला? कदाचित तुमचं उत्तर असेल एकदा, पण नाही मित्रांनो, ताजमहल एकदा नाही बांधला गेला, तो अनेक वेळा बांधला गेला. पहिल्यांदा जो बांधला गेला ना, तो कोणाच्या तरी मनात बांधला गेला की अशी वास्तू मला बनवायची आहे, ज्याला आपण ताजमहल म्हणतो. नंतर तो कारागिराला जेव्हा सांगितलं तेव्हा तो कारागिराच्या मनात बांधला गेला, अच्छा यांना असं हवंय, आणि नंतर तो प्रत्यक्षात आला. कारण कोणतीही चांगली गोष्ट जी असते ना, ती कमीत कमी दोनदा बनते. जास्तीत जास्त किती वेळा बनू शकते, पण कमीत कमी दोनदा बनते. पहिल्यांदा मनात आणि नंतर रिअलमध्ये. उदाहरण, समजा तुम्ही सांगितलं घर बांधायचंय, चला बांधतो, आणा विटा, आणा सिमेंट, इथं खिडकी काढली, इथं दरवाजा काढला, ते घर होईल, पण ते चांगलं होईल याची गॅरंटी नाहीये. आणि जर चांगलं घर बांधायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला मनात बांधावं लागेल की चांगलं घर म्हणजे कसं घर पाहिजे. मग मनामध्ये ते घर बांधावं लागेल, घर तयार करावं लागेल की मला असं घर हवंय, पूर्वेकडनं प्रकाश आला पाहिजे, व्हेंटिलेशन असं पाहिजे, त्यानंतर मला इथं अशा विंडो पाहिजे, अशा रूम पाहिजे, रूमची साईज अशी पाहिजे, किचन जवळ असा डायनिंग पाहिजे. तो पहिल्यांदा घर कोणीतरी ते मनात बांधतं, नंतर ते इंजिनियरला सांगितलं जातं, मग ते इंजिनियरच्या मनात तयार होतं, नंतर इंजिनियर ते कागदावर उतरवतो, ते पुन्हा आपल्याला दाखवून रिचेक करतो, आणि नंतर ते कागदावर फायनल ब्ल्यूप्रिंटच्या माध्यमातून होतं. मग ते ब्ल्यूप्रिंटमध्ये बांधलं गेलं आणि नंतर रिअलमध्ये ते घर येतं. म्हणजे घर बांधताना पहिल्यांदा कोणाच्या तरी मनात घर बांधलं जातं, ते शब्दाच्या माध्यमातून इंजिनियरला सांगताना ते शब्दांच्या माध्यमातून बांधलं जातं, नंतर इंजिनियरच्या मनात बांधलं जातं, मग ते कागदावर येतं आणि नंतर रिअलमध्ये येतं. कारण कोणतीही चांगली गोष्ट जर बांधायची असेल ना, तर पहिल्यांदा मनात बांधावं लागते, नंतर रिअलमध्ये येते. म्हणतात ना, इस दुनिया में हर अच्छी चीज कम से कम 2 बार बनती है, पहले कल्पना में, बाद में रियल में. अच्छा लफ्ज इंपॉर्टंट है. इस दुनिया में हर अच्छी चीज. चांगली गाडी बनवायची आहे तर चांगली गाडी बनवायची कोणाच्या तरी पहिल्यांदा मनात गाडी बनते, डिझायनरच्या मनात गाडी बनते की अशी गाडी पाहिजे, असा शेप तिला पाहिजे, आणि नंतर तो प्लॅन केला जातो, तो कागदावर येतो, इंजिनियर समोर मांडला जातो, आणि नंतर ती गाडी रिअलमध्ये येते. हेच आपल्या बाबतीत पण घडतं कि हमारा जन्म हो गया और हम इंसान बन गए, पर अच्छा इंसान अगर बनना है ना, तो पहले कल्पना में बनना पड़ेगा कि अच्छा का मतलब क्या है. मित्रांनो, विचार करा, चांगला पती व्हायचा आहे, चांगलं म्हणजे काय? चांगला पिता व्हायचा आहे, चांगलं म्हणजे काय? चांगला मॅनेजर व्हायचा आहे, चांगला जनरल मॅनेजर व्हायचा आहे, चांगला बिझनेसमॅन व्हायचा आहे, चांगलं म्हणजे काय हे पहिल्यांदा आपल्याला मनात बांधावं लागेल. आणि जेव्हा आपण ते मनात तयार करू, मनात व्हिज्युअलाइज करू की मला हे असं हवंय, पहिल्यांदा मनात व्हिज्युअलाइज केल्यानंतरच ते रिअलमध्ये येऊ शकतं. म्हणून पहिल्यांदा कोणतीही चांगली गोष्ट जर करायची असेल, कोणतीही चांगली वास्तू जर आपल्याला बांधायची असेल, कोणतीही चांगली संकल्पना जर आपल्याला अस्तित्वात आणायची असेल, तर तिला पहिल्यांदा मनात आणावं लागेल. इतकी ताकद त्या मनाच्या विचारांमध्ये आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट पहिल्यांदा मनात तयार करा, नंतर ते रिअलमध्ये येईल. आज एवढंच. धन्यवाद.